नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025 ची परीक्षा अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे। थोड्याच दिवसात नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्मला सुद्धा सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आपण MBBS व्हिडिओ सिरीज आजपासून चालू करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत की नीटची परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कशा प्रकारे देतात, विद्यार्थ्यांची संख्या कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात MBBSच्या सीट कशा प्रकारे आहेत, याचं जे काही रेशिओ आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। 2022 ते 2024 पर्यंतचा डाटा आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहोत। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला याद्वारे कळणार आहे की नीटमध्ये MBBS सीट मिळवण्यासाठी, नीटच्या मागच्या बेसवर MBBS सीट मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील किती विद्यार्थी नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरतात, त्याचबरोबर किती विद्यार्थी नीट एक्झाम क्वालिफाय करतात, त्याचबरोबर MBBSच्या सीट वर्षानुवर्ष कशा प्रकारे वाढतात, या संपूर्ण डाटा ॲनालिसिस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून येणार आहे। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स सुद्धा मी लॉन्च केलेला आहे। आमच्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। अगदी माफक शुल्कात आम्ही हा कोर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत। या कोर्समध्ये संपूर्ण काउन्सिलिंग अपडेट्स, म्हणजेच नीटचा फॉर्म भरण्यापासून ते अगदी शेवटपर्यंत काउन्सिलिंगचे जे काही अपडेट आहेत ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर कट ऑफ बुकलेट आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। याच्यामध्ये 2024 चे संपूर्ण कट ऑफ, मग त्याच्यात ऑल इंडिया कोटा असेल, स्टेट कोटा असेल, अदर स्टेट असेल, संपूर्ण कोर्सेसचे जे काही कट ऑफचे बुकलेट आहेत ते तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतील। त्याचबरोबर फॉर्मचे डेमोसुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत। कॉलेजचे डिटेल्ससुद्धा दिलेले आहेत, प्रत्येक कॉलेज वाईज हॉस्पिटल डिटेल, त्याचबरोबर त्या कॉलेजला बेड स्ट्रेंथ कशा प्रकारे आहे, पेशंट फ्लो कशा प्रकारे आहे, हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अडचण असेल तर आपण त्या ठिकाणी चॅट बॉक्ससुद्धा दिलेला आहे। सध्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं जे आहे डॉक्युमेंट प्रिपरेशन, ते सुद्धा संपूर्ण डॉक्युमेंटचे डेमो फॉर्मॅटसुद्धा आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ठेवलेले आहेत। व्हिडिओ सिरीज आपण MBBS टार्गेट MBBS आजपासून सुरू करतोय। MBBSच्या प्रत्येक कॉलेज वाईज डिटेल माहिती आपण आजपासून यूट्यूब चॅनलवर त्याचबरोबर या कोर्समध्ये घेणार आहोत आणि कॉलेज प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये या कोर्समध्ये देणार आहोत। जे विद्यार्थी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचा ऑनलाईन कोर्स परचेस करू शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी किती विद्यार्थी नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरतात, त्याचबरोबर किती विद्यार्थी क्वालिफाय होतात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये MBBSच्या सीटचा रेशो कशा प्रकारे आहे, टोटल MBBSच्या सीट कशा प्रकारे आहेत। हा जो काही डाटा आहे तो आपण NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला आहे। कॅटेगरी वाईजसुद्धा डाटा अवेलेबल आहे, तो डाटा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत। जनरल डाटा आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला, महाराष्ट्र स्टेटचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रकारचे MBBS कॉलेज आहेत, तर महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज किंवा याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंट ॲडेड, म्हणजे अगोदर प्रायव्हेट होते आणि नंतर त्यांना गव्हर्नमेंट स्टेटस मिळालेले कॉलेज, त्याचबरोबर कॉर्पोरेशनचे काही कॉलेज आहेत, विशेषतः मुंबई महानगरपालिकेचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांनासुद्धा गव्हर्नमेंटचं स्टेटस या ठिकाणी मिळालेला आहे। हा एक प्रकार झाला महाराष्ट्र राज्यातील, ज्याला आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असं म्हणतो। त्याच्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हे सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। ह्या दोन्ही कॉलेजचे जे काही कंट्रोल आहे किंवा दोन्ही कॉलेजचं जे काही मॅनेजमेंट आहे MUHS, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकद्वारे त्या ठिकाणी होत असतं। आता याच्या व्यतिरिक्त कॉलेजचा आणखी एक प्रकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये एक एम्ससुद्धा आहे नागपूर या ठिकाणी आणि एक आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसुद्धा पुणे या ठिकाणी आहे। ह्या तिन्ही प्रकारच्या कॉलेजेसच्या ज्या काही सीट आहेत त्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात आणि महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट ॲडेड, कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत यांच्या ज्या काही सीट आहेत त्या महाराष्ट्र शासनामार्फत CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून भरल्या जातात। याच्या 85% सीट ज्या आहेत त्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात आणि 15%मध्ये ऑल इंडिया कोट्यातून विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात। अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील सीटचं हे जे काही MBBS कॉलेजेसचे जे काही आहेत ते प्रकार आहेत। आत्ता
आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या कॉलेजेसविषयी, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस. कारण ही काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा ही प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच्या हक्काची प्रवेश प्रक्रिया आहे. कारण याच्यातल्या 85% सीट या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. आपण आता डाटा जर बघितला तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की 2022, 23 आणि 24चा डाटा ॲनालिसिस आपण या ठिकाणी घेतलेला आहे. 2022चा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्या वर्षी नीटच्या परीक्षेला 1,95,338 विद्यार्थी त्या ठिकाणी बसले होते. पैकी 79,974 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा क्वालिफाय केलेली होती आणि त्या वर्षी MBBS गव्हर्नमेंटच्या सीट जर आपण बघितल्या त्या आहेत 4,750. प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट बघितल्या तर 2,770 आणि टोटल त्या वर्षी म्हणजे 2022ला 79,974 विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय केली आणि टोटल सीट होत्या 7,520 एवढ्या. तसंच आपण 2023चं जर बघितलं तर 2023मध्ये नीट परीक्षेला बसलेल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या होती 2,73,819 आणि क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या होती 1,31,008 विद्यार्थी 2023ला क्वालिफाय झालेले होते आणि टोटल MBBSच्या सीट जर आपण बघितल्या तर 8,120. आता 2022 आणि 23ची जर आपण तुलना केली तर क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 51,034 एवढी वाढ झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु सीटमध्ये जर आपण वाढ बघितली MBBSच्या तर केवळ 600 सीट त्या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता 2024चा जर आपण डाटा बघितला तर 2024मध्ये महाराष्ट्र राज्यातून 2,75,442 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या होती 1,42,829 आणि टोटल MBBSच्या सीट 2024च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 9,070 एवढ्या सीट महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये होत्या. आता 23 आणि 24ची जर आपण तुलना केली तर इथे 11,821 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे आणि 23 आणि 24च्या तुलनेमध्ये जर MBBSच्या सीटचा जर आपण विचार केला तर 950 सीट या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता जर आपण याचा रेशिओ जर काढला 22 ते 24 पासून तर आपण जवळपास 500 ते 800 विद्यार्थी या ठिकाणी एका MBBSच्या सीटसाठी या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशाच प्रकारचा ॲनालिसिस NTA दरवर्षी रिझल्ट सोबतच प्रकाशित करीत असतं. 2022, 23, 24चं कॅटेगरी वाईज ॲनालिसिस पाहायचं असेल म्हणजेच OBC विद्यार्थी किती, SC विद्यार्थी किती, ST विद्यार्थी किती असं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन पाहायचं असेल तर त्याची जी काही PDFची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि सीट मॅट्रिक्समध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कॉलेजच्या सीटचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज कशा प्रकारे झाले हे सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी 2025ची जी काही नीटची परीक्षा होते आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचं ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा सुरू होणार आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये निश्चितच वाढ होणार आहे परंतु कॉलेजच्या सीट ज्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या वर्षी एकदमच 8 ते 9 कॉलेजेस MBBSचे नव्याने सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळालेला होता. शेवटी याही वर्षी किती MBBS कॉलेज वाढणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण विशेषतः विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हा प्रायोरिटीने महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. खूप तुरळक विद्यार्थी आहे जे ऑल इंडिया कोट्यातून 15% कोट्यातून गव्हर्नमेंट MBBSला बाहेरच्या राज्याला प्रेफर करतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ची जी काही संख्या आहे ती उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर येतो की जे नीट अपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती UPची जास्त असते. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. म्हणजे महाराष्ट्र नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक हब आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी नीटला प्रेफर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि कॉलेजच्या जर सीटचं जर आपण बघितलं तर कॉलेजच्या सीट ह्या तुलनेने खूप कमी वाढ महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. अपवाद मागच्या वर्षी एकदम सीट वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशा प्रकारचा हा डाटा आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेज वाईज जे काय ॲनालिसिस आहे प्रत्येक कॉलेजविषयी जी काही डिटेल आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना आमचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स परचेस करायचा आहे लिमिटेड सीट त्या ठिकाणी आहेत
त्या कोर्सची जी काही लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तो कोर्स विद्यार्थ्यांना अवेलेबल होणार आहे। अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।